नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील आपण पुढील भागाचं अभ्यास करतोय। कालपर्यंत आपण प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत भाग दुसरा हे अभ्यासत आहोत। या वित्त व्यवस्थेचे स्रोत नेमके कोणते हे काल आपण त्या दिलेल्या एका आकृतीच्या सहाय्याने पाहिले होते। त्यात मालकी भांडवल आणि कर्जाऊ भांडवल असे दोन घटकांचा विचार केला गेला होता। त्यापैकी आज आपण अभ्यास करणार आहोत त्यातल्या पहिल्या घटकाचा, तो म्हणजे मालकी भांडवलाचे स्रोत। आता या मालकी भांडवलाच्या स्रोताचा विचार केला असता मालकाच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजे मालकी भांडवल होय। भांडवलाच्या या उभारणीमध्ये कंपनी काय करते तर अंतर्गत भांडवल उभारण्याचा प्रयत्न करते। यात भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल पुरवत असतात। मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार आहे, म्हणजे भाग हे मालकीच्या भांडवलाचा एक प्रकार आहे। मालकीच्या भांडवलाचा आणखीन एक प्रकार म्हणजे संचित नफा। काल आपण डायग्रामच्या सहाय्याने पाहिला होता, एक भाग आणि दुसरा संचित नफा, त्यालाच प्रतिधारण नफा, नफ्याची पुनर्गुंतवणूक असेही आपण म्हटलेलं होतं, आलं लक्षात। त्याच पद्धतीने मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल असते। लक्षात ठेवा, मालकीचे भांडवल हे कंपनीच्या विसर्जनापर्यंत परत केले जात नाही, म्हणून ते कायमस्वरूपी भांडवल मानले जाते। त्याच पद्धतीने भाग भांडवलाच्या स्वरूपातील मालकी भांडवल हे नवीन कंपनीसाठी, म्हणजे कंपनीची स्थापना करायची असेल तर ते प्रारंभिक स्रोत आहे। सुरुवातीला कंपनीला स्थापना केल्यानंतर भागांची विक्री करूनच जो भांडवल आहे तो जमा करावा लागतो आणि नंतरच्या काळात मग अतिरिक्त भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनी काय करते तर या संचित नफ्याचा सुद्धा उपयोग त्यात करून घेऊ शकते। कारण सुरुवातीच्या काळामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये त्यांच्याकडे संचित नफा नसतो, लक्षात। परंतु ज्यावेळेस कंपनी जसजशी स्थापना होऊन जास्त दिवस होते तसतशी कंपनी जास्तीत जास्त फायदेशीररित्या चालत असेल तेव्हा काय होतं तर हे राखीव निधी जमा केला जातो आणि त्याच्यातून मग ते संचित नफा वापरून कंपनी भांडवल काय करते जमा करत असते। आता भाग भांडवल हा भांडवलाचा सार्वत्रिक आढळणारा असा एक प्रकार आहे। ते सर्व कोणत्याही कंपनीमध्ये जा तिथं काय केलं जातं, भागांची शेअर्सची विक्री केली जाते आणि त्याच्या साहाय्याने भांडवल जमा केलं जातं। कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक ठरवतात। म्हणजे आपण पहिली सभा पाहिलेली होती गेल्या वर्षी 11वी मध्ये, तर पहिली कंपनीच्या आयुष्यामधली आणि पहिली सभा असते ते प्रवर्तक सभा आपण पाहतो आणि हे नियामक सभा असंही म्हटलेलं आहे आपण त्याला। तर त्या सभेमध्ये भागाची किंमत, किती रक्कम जमा करायची, भांडवलाची रक्कम किती आवश्यक आहे हे प्रवर्तक ठरवत असतो आणि ही भाग भांडवलाची रक्कम अधिकृत भांडवल म्हणून ओळखली जाते। म्हणजे कंपनी किती रकमेची आहे, किती त्याचं भांडवल किती आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर त्यालाच अधिकृत भांडवल असं म्हटलेलं आहे। तर कंपनीचं अधिकृत भांडवल म्हणून कंपनी ओळखली जाते। ही रक्कम कंपनीच्या घटनापत्रकामध्ये नमूद केली जाते। काय केलेलं आहे तर ही जी रक्कम आहे प्रवर्तकाने ठरवलेली रक्कम आहे, कंपनी किती रकमेची किंवा किती भांडवलाची आहे कंपनी ते प्रवर्तक घटनापत्रकातच नमूद करतात, म्हणून त्याची घटनापत्रकामध्ये नमूद केलेला असतो। विद्यार्थी मित्रांनो, मालकी भांडवलाचा पहिला स्रोत आपण पाहिला होता भाग आणि प्रतिधारण नफा किंवा संचयी नफा। त्यातला आपल्याला आजच्या अभ्यासामध्ये, आजच्या घटकामध्ये अभ्यास करावायचा आहे तो म्हणजे भाग। बघा, त्याला शेअर्स असं म्हटलं।
प्रत्येक कंपनीचं अस्तित्व या भागापासून होत असतं. म्हणून भाग हे कंपनी सर्वसामान्यरित्या अत्यंत महत्त्वाचं असलेलं मालकी भांडवलाचं स्रोत आहे. आता कंपनी कायदा 1956चा विचार केला असता त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या वेळोवेळी झालेल्या दिसून येतात. आणि कंपनी कायदा 1913मध्ये कलम 2 त्यातला परिशिष्ट क्रमांक 84 नुसार भाग ही संज्ञेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता भाग म्हणजे नेमकं काय? तर भाग म्हणजे कंपनीचा भाग, कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भागसाठ्याचाही यात समावेश केलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये व्याख्या दिलेली आहे, भाग हा कंपनीच्याच भांडवलाचा छोटासा हिस्सा होय. पुढे आपण बघणार आहोत. भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजे भाग होय. विभागणी केली जाते. कंपनीचे भांडवल अशा छोट्या भागामध्ये विभागलेले असते आणि अशा प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजे भाग भांडवलातील छोटा हिस्सा म्हणजे भाग होय. प्रत्येक छोट्या हिश्श्याचे मूल्य म्हणजेच भागाचे दर्शनी मूल्य होय. म्हणजे त्या भागावर दर्शनी मूल्य दिलेलं असतं. कंपनीचे भाग हे अल्प मूल्याचे असल्याने म्हणजे कमी मूल्याचे असतात. आता आपण पुढे बघणार आहोत की समहक्क भाग 1 ते 10 रुपये मूल्याचे असतात, तर अग्रहक्क भाग हे काय 50-100 अशा पटीत असतात. आलं लक्षात? तर कमी मूल्याचे असल्याने आम जनता भागाची खरेदी करू शकते आणि कंपनीच्या भांडवल उभारणीमध्ये सहकार्य करू शकते. म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा ह्या भाग भांडवलाचे मध्ये म्हणजे भाग भांडवलाच्या उभारणीमध्ये किंवा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ शकतात. त्याच पद्धतीने कोणती व्यक्ती आपल्या स्वतःच्या इच्छानुसार कितीही भाग खरेदी करू शकते. जी व्यक्ती असे भाग खरेदी करते त्याला भागधारक असे म्हणतात किंवा कंपनीचे सदस्य किंवा कंपनीचे सभासद असंही म्हटलं जातं. मग हे भाग नेमकं काय? तर आपल्याला ह्या भागाचे अभ्यास करत असताना किंवा ह्या भागाचा व्यवस्थितरित्या विश्लेषण करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर या भागाची काही वैशिष्ट्ये बघावायची आहे. आता वैशिष्ट्य बघत असताना काय केलेलं तर बघा, फीचर्स ऑफ शेअर्स असं म्हटलेलं म्हणजे भागांची वैशिष्ट्ये. ह्या भागांचे वैशिष्ट्य बघत असताना सर्वात प्रथम आपल्याला या भागाचा अर्थ बघायचा आहे. काय अर्थ आहे? तर भाग हा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, भाग हा भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे. काय अर्थ आहे बघा भागाचा? भाग हा भाग भांडवलाचा छोटासा हिस्सा आहे. म्हणजे एकूण भाग भांडवलापैकी थोडासा हिस्सा आणि अशा अनेक हिस्सांचा म्हणजे अनेक भागांच्या मूल्यांचं एकत्रीकरण केल्यास ते कंपनीचं भांडवल होऊ शकतं. म्हणून त्याचा अर्थ इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक आपल्याला बघावायचा आहे तो म्हणजे मालकी हक्क. आता मालकी हक्क बघत असताना थोडंसं लक्ष द्या आपल्याला. तर भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात आणि भाग हे भागधारकाच्या कंपनीवरील मालकी हक्क दर्शवणारा घटक आहे. म्हणजेच जे व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करतात, कंपनीचे सभासद असतात, कंपनीचे सदस्य असतात, ते कंपनीचे कोण असतात? मालक असतात. लक्षात ठेवा, मालक असतात. म्हणून मालकी हक्क हे सर्वसामान्य त्या भाग खरेदी करून प्राप्त केलेल्या संख्येनुसार त्यांना मालकी हक्क दिलेलं असतं. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं याचं वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे अनुक्रमांक. आता हे अनुक्रमांक बघत असताना आपण बघू शकतो इथं की हा जो काही अनुक्रमांक दिलेला आहे याच्यामध्ये भागाचे डेमिटेरियलायझेशन झाले नसेल. डेमिटेरियलायझेशन म्हणजे काय? तर भौतिक स्वरूपात कागदी स्वरूपात भाग उपलब्ध असतील तर प्रत्येक भागास स्वतंत्र अनुक्रमांक असतो व तो भाग दाखल्यावर नमूद केलेला असतो. म्हणजे जे भाग खरेदी केलेले असतात, जे प्रमाणपत्र त्यांना भागाचं प्रमाणपत्र दिलेलं असतं त्याच्यावर प्रत्येकावर अनुक्रमांक असतो. 1, 2, 3, 4. बघा आपण एखाद्या पैशाची नोट घेतल्यानंतर त्याच्यावर पण सिरियल क्रमांक दिलेला असतो आणि हा अद्वितीय नंबर असतो. त्याच्यासारखा नंबर दुसऱ्या भागाला दिला जात नाही. म्हणून प्रत्येक भागावर अनुक्रम दिलेला असतो. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, भागाचे डिमेटेरियलायझेशन असं म्हटलेलं आहे.
आता डिमॅटेरियलायझेशन म्हणजे काय, तर भागाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये केलेलं रूपांतर, हे आपल्याला पुढं प्रकरण दिलेलं आहे भागपेढीमध्ये. आलं लक्षात, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. फक्त इथं काय, तर प्रत्येक कागदी भागावर म्हणजे भौतिक स्वरूपामध्ये असलेल्या भागावर काय असतो, अनुक्रमांक असतो. त्याच्यानंतर पुढचा घटक आपल्याला वैशिष्ट्य दिलेला आहे, हक्क असल्याचा पुरावा. भाग प्रमाणपत्र कंपनीने तिच्या सर्वसामान्य मुद्रेसह अंतर्गत जारी केलेले असते, म्हणजे त्याच्यावर शिक्का मुद्रा मारलेली असते. भाग मालकीचा हक्क दर्शवणारा हा दस्तऐवज आहे. भाग ही कोणतीही दृश्य वस्तू नसून ती भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये ठेवलेली असते, किंवा त्याचं जर डिमॅटेरियलायझेशन झालं असेल तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये रूपांतर होऊन डिमॅट स्वरूपामध्ये ते उपलब्ध असते. म्हणजेच आपण त्या कंपनीचे सभासद आहोत, आपण त्या कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत, हा दर्शवणारा दस्तऐवज म्हणजे कायदेशीर दस्तऐवज. कायदेशीर दस्तऐवज म्हणजेच हा काय असतो, भाग प्रमाणपत्र असतो, आणि तो हक्क असल्याचा पुरावा सांगत असतो. लक्षात. याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे पाचवं. हे पाचवं वैशिष्ट्य म्हणजे भागाचे मूल्य. आता प्रत्येक भागाला मूल्य प्राप्त झालेले असते, प्रत्येक भागाची किंमत निश्चित झालेली असते. आता भागाची किंमत निश्चित होते म्हणजे नेमकं काय, तर आपण पैशाच्या नोटा बघतो. 10 रुपयाची नोट कशाने ओळखतो, त्याच्यावर 10 रुपये लिहिलेले असतात. 50ची नोट, 100ची नोट, त्याच्यानंतर 2000च्या नोट्स, हे ज्या नोटा आपण बघतो त्याच्यावर दर्शनी मूल्य लिहिलेलं असतं. तसं दर्शनी मूल्य निश्चित ह्या भागाच्या मुखपृष्ठावर केलेलं असतं, किंवा तिथं उल्लेख केलेला असतो, भागाचे मूल्य. बघा, मग हे भागाचे मूल्य कसं निश्चित होतं, तर भागाचे मूल्य हे 3 घटकाच्या साह्याने निश्चित होतं. एक दर्शनी मूल्य, विक्री मूल्य आणि बाजार मूल्य, म्हणजे वेगवेगळ्या घटकानुसार त्याच्या किमती निश्चित झालेल्या असतात. त्यातलं पहिलं बघायचं आहे ते म्हणजे फेस व्हॅल्यू असं म्हटलेलं आहे, दर्शनी मूल्य. काय म्हणलं बघा, दर्शनी मूल्य. हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते व कंपनीच्या घटनेमध्येही नोंदवलेले असते. म्हणजेच या भागाची इतकी किंमत आहे, 1 रुपया आहे, 2 रुपये आहे, 10 रुपये आहे, ही किंमत त्या भागावर उल्लेख केलेली असते, आणि तशीच त्या भागाच्या किमतीची काय केलेली असते, घटनेपत्रकामध्ये नमूद केलेली असते. त्याच्यानंतर विक्री मूल्य. काय म्हणले बघा, विक्री मूल्य. कंपनी काय करते, या भागाची विक्री मूल्य करते. या किमतीला भागाची विक्री करते. कंपनी ज्या किमतीला भागाची विक्री करते त्याला काय म्हणतात, तर विक्री मूल्य असे म्हणतात. मग ही विक्री मूल्य कसं असतं, तर भागाची विक्री करत असताना कंपनी सूट देऊन भागाची विक्री करते. त्याच्यानंतर दर्शनी मूल्यास भागाची विक्री करते, कसर देऊन भागाची विक्री करते, असं वेगवेगळ्या पद्धतीने भागाची विक्री करू शकते. त्याच्यानंतर बाजार मूल्य. तिसरा घटक काय दिलेला बघा, बाजार मूल्य. हे मूल्य भाग बाजारातील मागणी व पुरवठा यावरून निश्चित ठरवले जाते. म्हणजेच त्या भागांना बाजारपेठेमध्ये असलेले मागणी आणि त्याचा होत असलेला पुरवठा, म्हणजे डिमांड आणि सप्लाय, या 2 गोष्टीवरून ठरत असते, आणि याचा उपयोग भाग बाजारामध्ये म्हणजे जास्त प्रमाणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा 6वं वैशिष्ट्य बघायचं आहे ते म्हणजे हक्क. काय म्हणलेलं आहे, हक्क. आता हे हक्क सांगत असताना भागधारकांना काही हक्क प्रदान झालेले असतात. उदाहरणार्थ लाभ प्राप्त करण्याचा अधिकार. बघा, या हक्कामध्ये काय म्हटलेलं आहे, तर त्या सभासदाला, त्या गुंतवणूकदाराला, त्या कंपनीच्या भागधारकाला काय कोणकोणते हक्क प्राप्त झालेले असतात, तर एक लाभांश प्राप्तीचा अधिकार, म्हणजे त्याला लाभांश प्राप्त करण्याचा अधिकार असतो. म्हणजे भागाचा परतावा हा लाभांश असतो, आणि हा कंपनीला त्या भागधारकाला द्यावा लागतो. त्याच पद्धतीने लेखापुस्तकीच्या तपासणीचा पण अधिकार झालेला असतो. म्हणजे हा भागधारक कंपनीच्या लेखापुस्तकाची तपासणी करू शकतो. भागधारकाच्या बैठकीस उपस्थित राहण्याचा अधिकार, म्हणजे ज्यावेळेस भागधारकांची बैठक असते त्यावेळेस त्या बैठकीला उपस्थित राहण्याचा सुद्धा सर्वसामान्य काय अधिकार प्राप्त झाले असतो. भागाच्या बैठकीत उपस्थित राहून
उपस्थित झालेल्या प्रश्नावर मतदान करण्याचा अधिकार सुद्धा या भागधारकाला असतो. म्हणजे या भागधारकाचा जो हक्क आहे याच्यामध्ये लाभांश मिळवण्याचा, लेखापुस्तक तपासणी करण्याचा, भागधारकांच्या बैठकीस उपस्थित राहण्याचा, भागाच्या बैठकीस उपस्थित राहून वेळोवेळी उपस्थित झालेल्या प्रश्नावर मतदान करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला असतो. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य दिलेलं आहे या भागाचं ते म्हणजे भागधारक कंपनीच्या वाटपायोग्य नफ्यातून वाटा मिळवण्यास पात्र असतो. यालाच लाभांश असे म्हणतात. म्हणजे जो नफा मिळालेल्या कंपनीला त्यातला राखीव निधीमध्ये जो भाग काढून ठेवल्यानंतर राहिलेली शिल्लक रक्कम असते ते लाभांशाच्या स्वरूपात भागधारकाला वाटप केली जाते आणि यालाच लाभांश म्हणतात. आणि हा मिळवण्याचा काय आहे तर हा मिळवण्याचा अधिकार कोणाला आहे तर या भागधारकाला असतो. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य दिलेलं आहे हस्तांतरण. काय दिलं बघा, हस्तांतरण. नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करता येतात. हस्तांतर करणे म्हणजे काय बघा, तर आपल्याकडचे भाग दुसऱ्याला विकणे, दुसऱ्याला भेट म्हणून देणे. तर अशा पद्धतीने तो भागधारक आपले स्वतःचे भाग स्वतःच्या इच्छेने दुसऱ्याला विकू शकतो, दुसऱ्याला भेट म्हणून देऊ शकतो, कंपनीला परत करू शकतो. याला भागाचे हस्तांतरण. हस्तांतरण म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे भाग हे काय करणे जाणे, यालाच भागाचे हस्तांतरण असे म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा घटक दिलेला आहे भागधारकाची मालमत्ता. भाग ही भागधारकाची चल मालमत्ता आहे. लक्षात ठेवा, आपल्याला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जातो, भाग हे भागधारकाची चल मालमत्ता आहे. आलं लक्षात. याच्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला 10वं बघायचं आहे ते म्हणजे भागाचे प्रकार. आता ह्या भागांची विक्री केली जाते. भाग हे कंपनीचे मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवज आहे. या भागांचे 2 प्रकार पडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये आपण बघू शकतो या भागाच्या प्रकारामध्ये 2 प्रकार दिलेले आहेत. एक समहक्क भाग आणि दुसरा आहे अग्रहक्क भाग. आता समहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भाग म्हणजे काय यांचा सखोल अभ्यास आपल्याला पुढच्या घटकात करावायचा आहे. लक्षात. तर आत्तापर्यंत आपण इथंच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या घटकामध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.